स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना, आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे। सकाळपासून गणपतीचा निरोप द्यायची तयारी सुरू झाली। मुलींनी बाहेर रांगोळी काढून घेतली। आणि याच्यावर ठेवा आणि अक्षता टाका। मला आता कसले दिवे लावायचे? इकडे नाही का मी पेडी पेटी आहे का खाली? थांब आरती करून लवकर घरी आता येईल तुझ्यावर। किती लोक आरती करतात? झालं ना, आता आपच पाठी देतो। आता अनंत असतं गणपतीला, त्याची पूजा, त्याच्यासाठी हे 14 दिवे पूर्णाचे, अनंताच्या पूजेसाठी 14 दिवे लागतात, ते पण करून घेतले। तिकडे मोदक 21 मोदक आणि ह्या गणपतीसाठी नैवेद्य वेगवेगळ्याच काढून घेतले। मिक्स भाजी, वरण भात, पोळी। आता पूजा झाल्यावर आरती करून घेऊ। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पुढच्या वर्षी लवकर या। गणपती बाप्पा मोरया। मंगल गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया। गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे। सोसायटीतल्या सर्व गणपतींची आरती करून घेतली। मग सर्व विसर्जनासाठी घेऊन चाललो। नाशिकमध्ये 3 दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू होता, त्यामुळे आम्ही
सोसायटीच्या खाली सर्वांनी नाचत गाजत बाप्पाला निरोप देण्यासाठी. बाप्पाच्या मिरवणुकीत सर्वांनी डान्स केला. गणपती विसर्जनाला चाललो पण पुढे ट्रॅफिक बघा खूपच दिसत पण नाही एवढं. इथे तर आम्हाला 1 तास लागणार आहे. गंगेवर खूप गर्दी होती. आम्ही कसं रस्ता काढत तसं पोचलो. दिवसापासून कंटिन्यू पाणी चालू असल्यामुळे पाऊस चालू असल्यामुळे नदीला खूप पाणी होतं. पूर पण जास्त वाढलेला होता. बाप्पाला निरोप द्यायच्या आधी परत सर्वांची आरती केली. मग सर्वांनी गणपतीचं विसर्जन केलं. ज्यांची POPची मूर्ती आहे त्यांनी फक्त बुडवून सर्व दान केली आणि ज्यांची शाडू मातीची आहे त्यांनी विसर्जित केलं.
विसर्जन करून आलो. घरातली जागा खरंच रिकामी झाली. तिथे ठेवलेला गणपती, ती माळ घातली होती ती आम्ही तिथे ठेवली आहे. तर आता जागा खूप रिकामी वाटते आणि खरंच घर खाली खाली वाटते. आज तर काही आवडणार नाही, उद्या सगळं हे मखर वगैरे काढून घेऊ. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाती कापडणे यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.